ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल सोयाबीनची नोंद, 18,000 क्विंटलची मोजणी पूर्ण, तर बिजवाई सोयाबीनला 6,000 ते 8,500 रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकावं लागतंय। उरुळी कांचन ते तळेगाव प्रस्तावित रेल्वे महामार्गाला लोहमार्गाला आता खेडच्या 12 गावांमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। सरकारनं विश्वासात न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करू, हा शेतकऱ्यांचा इशारा। मी अपक्ष खासदार तरीही मंत्री अधिकारी मला घाबरतात, सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं विधान। तर सांगलीच्या मिरजेमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी विशाल पाटील यांचं हे वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती। बारामतीमधील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी मुलाखतींना सुरुवात। सातारा नगरपालिकेच्या एका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे 26 तर नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी 500हून अधिक उमेदवार इच्छुक। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दादांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी झाली सुरू। शहर अध्यक्षांकडून अबकी बार 50 पारचा नारा। माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा। नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झाली सुरुवात। राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या। राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू। धाराशिव पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झाली सुरुवात। कालपासून नगरपालिका आणि नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। मात्र करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही। करमाळा नगरपालिकेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन तपसे यांची ही माहिती। नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। एकूण 31 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित। आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिलांनी बाजी मारली, तर आता राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग येण्याची दाट अपेक्षा। पनवेल पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चे आरक्षण सोडत जाहीर। महिलांसाठी 50% जागा आरक्षित। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत झाली जाहीर। नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर। विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर। 27 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग क्रमांक 28 हा 3 सदस्यीय असणार। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांमध्ये 2513 दुबार मतदार आढळले। दुबार मतदारांचा अर्ज भरून घेतला जाणार। दुबार मतदान होणार नाही यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपमध्ये करणार प्रवेश। माजी नगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पुण्यातील आंदेकरने बांधलेलं अनधिकृत वारकरी भवन हे पाडायला सुरुवात झाली। पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची ही कारवाई। नानापेठ परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई। महानगरपालिकेकडून कुठलीही नोटीस न देता कारवाई सुरू असा नागरिकांचा आरोप। पुण्यातील गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई। अतिक्रमण केलेल्या विविध आस्थापनांवरती पालिकेची कारवाई। कुठलीही नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन। आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या आता सुटणार। पुण्याच्या राजगडमध्ये उद्यापासून 3 दिवस महा ई सेवा आणि आधार केंद्र चालकांचं काम बंद आंदोलन। येत्या 3 महिन्यांपासून कमिशन थकलंय, त्यामुळे हे आंदोलन तर 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान काम बंद असणार। वर्धा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं मदत कक्ष तयार। निवडणूक प्रक्रियेकरता अधिकाऱ्यांची नियुक्ती, तर आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। बीडमधल्या आष्टी तालुक्यातील वाकी सावतानगर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांवर हल्ला। वाळू उपसा करू नका म्हटल्यानं घरावर हल्ला। आष्टी पोलिसात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात बोरवेल दरम्यान मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया। बोरवेलच्या नियोजनाअभावी पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचा हा आरोप।
पंढरीच्या विठुराया चरणी कार्तिकी यात्रेदरम्यान 5,18,00,000चे दान. मागील वर्षीच्या तुलनेत कार्तिकी यात्रेतील दानात 1,61,00,000 रुपयांची वाढ. बार्शी तालुक्यातल्या एसटी महामंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात. बस सेवा वेळेवर नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. पालकांच्या वारंवार तक्रारीनंतरही आगार प्रमुखांचं मात्र दुर्लक्ष. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 ड्रग्ज तस्करांना अटक. सीमाशुल्क विभागाची 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ही धडक कारवाई. तस्करांकडून 14 किलो हायड्रोपोनिक गांजाही जप्त. अमरावती कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी. बॅरेक क्रमांक 13 मध्ये कैद्यांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये अनेक कैदी जखमी. त्यामुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर तलवार उगारणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. फाटकी नोट घेत नसल्याचा राग आल्यानं आरोपीने कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची काढली धिंड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.